मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मानोरी येथील रहिवासी असलेले ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव वय वर्ष 52 वर्ष, मनीषा राजाराम आढाव वय वर्ष 42, दोन्ही राहणे मानोरी या वकील दाम्पत्याचे राहुरी कोटा परिसरातून अपहरण करण्यात आले होते। मात्र या घटनेचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावत जिल्हा पोलिसांची मान उंचावली आहे। राहुरी परिसरामधून वकील दाम्पत्य मिसिंग झाल्याची घटना घडल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आढाव वकील दाम्पत्याचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या। दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार PSI तुषार धाकराव तसेच पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, अमृत आढाव, सागर ससाणे, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, भीमराज खरसे, प्रमोद जाधव, रणजित जाधव, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे यांचे 3 वेगवेगळे पथक तयार करून पथकास सूचना देऊन वकील दाम्पत्याचा शोध घेण्याकामी रवाना केले। स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस पथक हे मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील CCTV फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि वकील दाम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपीचे वकीलपत्र आहे याबाबत माहिती घेत असताना राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार दिवसा आणि रात्रीच्या वेळी गेली असल्याचे दिसून आले। सदर कारचा शोध घेत होते। रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशिंग यांचे वॉरंट बाबतचे प्रकरण आढाव वकील दाम्पत्याकडे असल्याचे आणि CCTV फुटेज मध्ये दिसून आलेली संशयित कार किरण दुशिंग वापरत असल्याची माहिती मिळाली। पोलीस पथकास किरण दुशिंग यांची मागील गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे पूर्ण नाव गाव विचारल्यास त्याने किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग वय वर्ष 32 राणे उमरे याच्याकडे बारकाईने तपास केला असता काही दिवसांपासून त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे राहणे येवले आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर, शुभम संजित महाडिक राहणे गणपतवाडी शाळेजवळ मानोरी, हर्षल दत्तात्रय ढोकणे राहणे उमरे, बबन सुनील मोरे राहणे उमरे यांच्यासह कट करून वकील दाम्पत्याला कोर्ट केसच्या कामकाजाकरिता बोलावून घेतले। त्यानंतर त्यांना किरण दुशिंग याने स्वतःच्या गाडीत बसवून वकील दाम्पत्याच्या घरी घेऊन जाऊन त्यांच्या घरामध्ये दोघांचे हातपाय बांधून ठेवून 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली। परंतु वकील दाम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये 5 ते 6 तास त्यांचा छळ केला। त्यानंतर त्यांना वकील दाम्पत्याच्या गाडीमध्ये बसून त्यांना मानोरी गावचे बाहेर घेऊन जाऊन रात्रीच्या सुमारास दोघांचे डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा श्वास गुदमरून खून केल्याबद्दल आणि त्यांचे मृतदेह उमरे गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले आणि त्यानंतर वकील दाम्पत्याची गाडी राहुरी कोर्ट परिसरामध्ये लावली असल्याचे सांगितले। आरोपीने सांगितलेल्या हकीकतवरून खात्री करता उमरे गावातील स्मशानभूमीत असलेल्या विहिरीमध्ये वकील दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले आहे। किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी खून, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। 25 तारखेला राहुरी कोर्टात कामकाज करणारे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव या दिनांक 25 तारखेला कोर्ट कामकाजाकरता घरून निघाले होते। ते परत न आल्यामुळे 26 तारखेला सकाळी राहुरी पोलीस स्टेशनच्या नातेवाईकांनी त्यांची मिसिंगची कंप्लेंट दाखल केलेली होती। सदर मिसिंगचं गांभीर्य लक्षात घेता राकेश ओला सरांनी सर्व पोलीस स्टेशन तसेच LCBला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। LCBचे 3 पथक तयार करण्यात आलेले होते। पथकाने राहुरी तसेच परिसरातील CCTV फुटेज तसेच इतर तांत्रिक तपास केला। तपासामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नानाभाऊ दुशिंग वय 32 वर्ष राहणार उमरे हा असल्याचं निष्पन्न झालं होतं। त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला हकीकत विचारता त्याने त्यांच्या मित्राचे जामिनाकरता या दाम्पत्याला बोलवून घेतलेलं होतं। त्यांना गाडीत बसवून त्यांना त्यांच्या घरी नेऊन त्यांचे हातपाय बांधले आणि 5 लाख रुपयाची मागणी केलेली होती। त्यांनी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे
शुभम संजित महाडिक, बबन सुनील मोरे आणि हर्षल दत्तात्रय ढोकणे यांच्या साथीने त्यांचा डोक्यामध्ये पिशवी घालून श्वास बुडवून आणि मृत्यू घडून आणलेला आहे. मृत्यू घडून आणल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सदरचे मृतदेह हे हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उंबरे येथे स्मशानभूमीतील विहिरीत टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे. त्याप्रमाणे वरील 5 आरोपितांपैकी 4 आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे. एक आरोपी अजून फरार आहे. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.